विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या आपल्या सायन्सच्या लेक्चरला व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा पॉईंट बघितला होता. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर त्याची सिंपल डेफिनेशन आहे द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ATM असं मेजर केलं जातं आणि ते काय असतं तर द एअर प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे समुद्रसपाटीपासून असं जे आपण शब्द वापरतो तर सी लेवलला जेवढं प्रेशर आपल्यावर ॲक्ट झालेलं असतं ड्यू टू ॲटमॉस्फिअर ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं कन्सिडर केलं जातं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज 1 गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. हे वाक्य अंडरलाईन करून लिहायचं आहे. एअर प्रेशर कमी होत जातं ॲज वी गो फ्रॉम सी लेवल टू सर्टन हाईट. सी लेवलपासून समुद्रसपाटीपासून जर आपण उंचावर जात गेलो तर एअर प्रेशर हे 1 ATM पासून कमी कमी होत जातं. मग आता 1 ATM म्हणजे किती किंवा 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती, तर 101 × 10³ पास्कल 101 × 10³ पास्कल आणि दॅट इज इक्वल्स टू 1 बार और 10³ m बार. 1 m बार इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 10² पास्कल. 10² म्हणजे काय, हेक्टो पास्कल. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट ऑफ m बार और hectopascal. The atmospheric pressure at a point in the air is equal from all sides. How is this pressure created? ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सर्व बाजूंनी सारख्या प्रमाणात ॲक्ट होत असतं. मग हे नेमकं तयार कशामुळे होतं? इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज कंटेनर. हे आपण मागच्या लेक्चरला सुद्धा बघितलं होतं. समजा एक कन्सिडर करा की एक क्लोज कंटेनर आहे आणि मग त्याच्यामध्ये ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे 3.8 हे जे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे याच्यामध्ये बघा, हे जे आहेत हे एअर मॉलिक्युल्स आहेत आणि ह्या एअर मॉलिक्युलने सर्टन 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढ्या एरियावर जेवढा प्रेशर डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट केलेला असेल तो म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणू शकतो. मग तुम्ही म्हणाल हा प्रेशर नेमका तयार कसं काय होतो, तर प्रेशरची डेफिनेशन आपण बघितली होती ती काय होती, तर फोर्स पर युनिट एरिया. इथं युनिट एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. पण मग हा फोर्स क्रिएट कसा होतो, तर एअर मॉलिक्यूल हे नेहमी रँडम मोशनमध्ये रँडम मोशनमध्ये ते फिरत असतात आणि रँडम मोशनमध्ये ते मोशन करत असताना फिरत असताना ते आजूबाजूच्या कंटेनरवर आजूबाजूला जे ऑब्जेक्ट असतील, दुसरे एअर मॉलिक्यूल असतील त्यांच्यावर ते स्ट्राईक होतात. स्ट्राईक केल्यानंतर ते परत आपला मार्ग बदलतात. असं या पद्धतीने त्याच्यावर एका एअर मॉलिक्यूलवर इतर एअर मॉलिक्युल्सचा किंवा इतर ऑब्जेक्टचा फोर्स हा ॲक्ट होत असतो आणि हा एकंदरीत सर्व मॉलिक्युल्सचा फोर्स पर सेंटीमीटर स्क्वेअरवर जर ॲक्ट झाला तर मग ते प्रेशर क्रिएट होतं आणि म्हणून आपण त्याला एअर प्रेशर असं म्हणतो. का, कारण फोर्स एअर प्रेशरमध्ये, लक्षात ठेवायचं व्यवस्थित, एअर प्रेशरमध्ये ॲक्ट झालेला फोर्स हा एअर मॉलिक्युल्सच्या रँडम मोशनमुळे क्रिएट झालेला असतो. त्याच्यानंतर बघा, मग पुढे आपल्याला 3.9 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची जी फिगर दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे अर्थवर कसं क्रिएट होतं, तर अर्थच्या आजूबाजूला सर्टन लिमिटपर्यंत आपण बघितलं तिथं 16 किलोमीटरपर्यंत, तर थेट 400 किलोमीटरपर्यंत वर एवढं एक ॲटमॉस्फेरिक पूर्ण लेअर आहे आणि त्याच्यामुळे अर्थवर चारही बाजूने प्रेशर क्रिएट होत असतो आणि त्यालाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. ग्राफमध्ये काय दाखवलेलं आहे बघा, आपण आधीच बघितलं, ॲज वी गो फ्रॉम सी लेवल टू सर्टन हाईट
एअर प्रेशर ऑर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज डिक्रीजेस. ग्राफमध्ये तेच दाखवलेलं आहे बघा. एक्स ॲक्सिसला हाईट दाखवलेली आहे आणि वाय ॲक्सिसला ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवलेलं आहे. इथं आपण बघू शकतो या पॉईंटला. तर 2000, 6000, 10,000 ही हाईट हे एक्स ॲक्सिस आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर ज्याच्यावर दाखवले ते वाय ॲक्सिस आहे. आणि वाय ॲक्सिसवरून जो पॉईंट आहे पीक पॉईंट तो कुठं आहे, हाईट मिनिमम असेल तेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे, मॅक्झिमम आहे. जसं आपण वाय ॲक्सिसवर पुढं जात जाऊ 2000, 6000 ते 10,000 हाईटपर्यंत जर आपण मीटरमध्ये ती हाईट जसं आपण पुढं सरकतो तसं तो एअर प्रेशर कमी होत जातो. म्हणजेच काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी होत जातं. हे आपल्याला त्या ग्राफवरून दाखवलेलं आहे. आपण याच्या आधीच बघितलं, ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 101 × 10³ पास्कल इज ॲक्टिंग ऑन अ टेबल टॉप ऑफ अ साइज 1 मीटर स्क्वेअर. अंडर सच अ हेवी प्रेशर व्हाय डझंट द टेबल टॉप क्रम्बल डाऊन. आधीची जी फिगर बघितली आपण ती सी लेवलला जर समजा 101 × 10³ पास्कल एवढं जर प्रेशर आपण ॲक्ट होणार असेल तर ह्या फिगरमध्ये 1 मीटर स्क्वेअरवर जर एवढं प्रेशर ॲक्ट होणार असेल तर मग ते टेबल टॉप तो स्क्रम्बल्ड का होत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे बघा. ते आहे बियॉन्ड फोर्स. हा बियॉन्ड फोर्स म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. ते आपल्याला ॲक्टिव्हिटीद्वारे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. बघा, ही एक ॲक्टिव्हिटी याच्यात चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं. एक कंटेनर घेतलेलं आहे, ते मोठं कंटेनर आहे, त्याच्यामध्ये वॉटर लिक्विड घेतलं आहे. वॉटर म्हणण्यापेक्षा कोणतंही लिक्विड असू शकतं ते. मग त्याच्यात सुरुवातीला आपण काय केलं, एक बॉटल घेतली, त्याचं झाकण पॅक केलं आणि आपण त्याला पाण्यामध्ये सोडून दिलं. तर ते खाली पाण्यामध्ये थेटपर्यंत खाली जाणार नाही. तुम्ही कितीही त्याला खाली दाबायचा प्रयत्न केला, फोर्स त्याच्यावर एक्झर्ट करायचा प्रयत्न केला तरी ते खाली पूर्णपणे जाणार नाही ती बॉटल. आणि गेलीच तरी तुम्ही त्याच्यावरचा फोर्स बाजूला केला की लगेच ती बॉटल काय येईल, ॲट द सरफेस ऑफ लिक्विड लेवल, लिक्विडच्या सरफेसवर परत येईल. हे कशामुळे होतं, किंवा तुम्ही एक छोटा लहान चेंडूसुद्धा घेऊ शकता. एक लहान बॉल घेतला प्लॅस्टिकचा आणि त्याला जर तुम्ही मध्ये टाकला तर तो तरंगताना आपल्याला दिसेल. त्याच्यावर काही फोर्स अप्लाय केला तर तो पाण्यात जाईल, पण फोर्स त्याच्यातून काढून घेतला तरी तो परत पुन्हा पाण्यावर येईल. येतं लक्षात. मग हे कशामुळे होतं, किंवा मग तिसऱ्या फिगरमध्ये बघा आपल्याला ही एक बॉटल दिसते. त्या बॉटलला आपण काय केलं आहे, वॉटर पूर्णपणे भरून दिलेलं आहे, फिल केलेलं आहे त्या बॉटलमध्ये आणि मग ती बॉटल पॅक करून आपण त्या पाण्यात टाकलेली आहे. मग आता याच्या बाबतीत काय होतं की ती बॉटल सरफेसला राहत नाही, ती विदिन वॉटर जाते. पण विदिन वॉटर ती कशी जाते, तर एका सर्टन काहीतरी हाईटपर्यंत गेल्यानंतर, आपण हाईट म्हणण्यापेक्षा डेप्थ म्हणू, याच्यात डेप्थपर्यंत गेल्यानंतर ती तिथंच थांबली आहे, बॅलन्स झालेली आहे, पूर्णपणे खालच्या तळाशी ती बॉटल पोचलेली नाही. मग हे का घडलं, तर बघा त्याच्यात 2 फोर्स दाखवलेले, FP आणि FG. FG ऑब्वियस आहे, त्याच्यावर त्याच्या वेट एवढा ॲक्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. जेवढं आपण त्याच्यामध्ये वॉटर भरलं, जेवढं त्याचं ते मॅग्नेट्यूड होतं तेवढा, आणि मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G, हे जेवढं आपण काढू तेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ॲक्ट झालेला आहे. तो डाऊनवर्ड डायरेक्शनने FGने दाखवलेला आहे. आणि त्याच्या अपोजिट बियॉन्ड फोर्स वरच्या डायरेक्शनने वॉटर मॉलिक्युल्समुळे त्या बॉडीवर ॲक्ट झालेला आहे. आणि हे दोघं फोर्स एकमेकांना बॅलन्स झाल्यामुळे टोटल एक्सटर्नल फोर्स त्या बॉटलवरचा काय झाला आहे, 0 झाला आहे. कारण डाऊनवर्ड डायरेक्शनला FG आणि त्याचा इक्वल अपर डायरेक्शनला FB, दोघं एकमेकांना कॅन्सल आउट झाले. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, ते त्याच्यावर टोटल एक्सटर्नल फोर्स किती आहे आता, तर 0 आहे. आणि म्हणून ती बॉटल त्या ठिकाणी बॅलन्स झालेली आपल्याला दिसते आहे. मग याच्यावरून एक नवीन कन्सेप्ट आपल्यासमोर येते, ती म्हणजे काय, तर बियॉन्ड फोर्स. हे काय आहे बियॉन्ड फोर्स ते आपण बघूया. बघा, बियॉन्ड फोर्सची प्रॉपर डेफिनेशन खाली आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्या आधी
एक दोन प्रश्न आपल्याला परत विचारलेले आहे की नेमकं काय बघा. द अपवर्ड फोर्स, हा जो पॅरेग्राफ आहे त्याच्या शेवटल्या लाईनमध्ये बघा, धिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द वॉटर सराउंडिंग द बॉटल. द अपवर्ड फोर्स, मी आता जे समजावलं तेच की द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर or other fluid or gas is called buoyant force. गॅसमध्ये अदर कोणत्याही फ्लुइडमध्ये आपण काय काय बघितलं होतं, एक तर गॅस किंवा लिक्विड, हे दोघं फ्लुइडमध्ये येतात का, कारण ते दे कॅन फ्लो, ते वाहू शकतात म्हणून त्यांना फ्लुइड म्हणतो. तर गॅस आणि वॉटरच्या बाबतीत अपवर्ड डायरेक्शनने एखाद्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ॲक्ट होत असतो त्या फोर्सला बियॉन्ड फोर्स असं म्हणतात. आणि तो बियॉन्ड फोर्स नेहमी कोणत्या डायरेक्शनने असतो, तर अपवर्ड डायरेक्शनने असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. एक प्रश्न विचारला आहे बघा, व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्ज फुल्ली इन द वॉटर appears to weigh less than when it has been pulled out of water. Why? जेव्हा आपण वेलमध्ये, एखाद्या विहिरीमध्ये खाली बादली आपण खाली टाकतो पाणी भरण्यासाठी, तेव्हा ती बादली खाली असते, रिकामी असते, तेव्हा ती हलकी असते. जेव्हा आपण त्याच्यात वॉटर फिल करतो, पाणी फिल करतो आणि मग नंतर जेव्हा आपण बाहेर काढायचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला ती आपल्याला त्याचं वजन जास्त जाणवतं. तर असं का, तर ऑब्वियस आहे, ती बादली किंवा ती एक छोटी बकेट, त्याच्यामध्ये काहीतरी समथिंग लेवलपर्यंत आपण वॉटर फिल केलं आणि आता काय होणार आहे, तर त्या वॉटरच्या मास एवढं आणि मल्टिप्लाय बाय जी एवढं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या बकेटवर ॲक्ट झालेलं आहे. ऑब्वियस आहे ते आधीच्या केसपेक्षा जास्तच राहणार आहे जेव्हा ती बकेट पूर्णपणे रिकामी होती. आणि तो फोर्स ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट झालेला असतो आणि आपण त्याला अपोजिट डायरेक्शनने ओढत असतो, म्हणून आपल्याला ती बकेट वजनदार जाणवते. याच्या पुढे बघा, मग याच्यात दोन प्रश्न परत विचारलेले आहे की समजा आपण आयर्न नेल सिंक इन द वॉटर, बट व्हाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. आपण एक लोखंडाचं किंवा स्टीलचं तुकडं जर पाण्यामध्ये टाकलं तर लगेच खाली जातं, पण ज्या आपण मोठ्या मोठ्या शिप बघतो, ज्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करतात, त्यांचं वजन प्रचंड असतं, तरी ते पाण्यामध्ये का पूर्णपणे जात नाही किंवा ते पाण्यामध्ये का डुंबून जात नाही, तर हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर याचं उत्तरसुद्धा आपल्या या बियॉन्ड फोर्सच्या टॉपिकमध्येच आहे. बघा, when an object is deep in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced. जेव्हा एखादी वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा त्याच्यात बियॉन्ड फोर्स ॲक्ट झालेला असतो अपवर्ड डायरेक्शनने, आणि मग त्याच्यामुळे त्याचं जे वजन आहे ते वजन बॅलन्स होतं आणि ते त्याचं वजन, त्याचं जे वेट आहे तो फोर्स तिथं त्या ऑब्जेक्टवरचा रिड्यूस होत असतो, म्हणजे काय, कमी होत असतो. थोडक्यात काय, तर त्याचं वेट खालच्या डायरेक्शनने त्याला पुल करतं आणि अपोजिट डायरेक्शनने वॉटरचा किंवा लिक्विडचा किंवा गॅसचा बियॉन्ड फोर्स त्याला अपवर्ड डायरेक्शनने पुल करत असतं आणि म्हणून ती ऑब्जेक्ट, ती वस्तू त्याच ठिकाणी त्या पॉईंटलाच फक्त फ्लोट करते. It becomes easier to swim in a sea water than in fresh water. समुद्राच्या पाण्यामध्ये पोहण्या हे सोपं जातं ॲज कम्पेअर टू फ्रेश वॉटर. का, तर त्याचं कारण दिलं आहे बघा, दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. हे वाय, द रिझन लिहा किंवा व्हाय असे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेव्हा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तर डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. आता डेन्सिटी म्हणजे काय, तर मास पर युनिट व्हॉल्यूम, हे डेन्सिटी असतं. थोडक्यात काय, तर वॉटर मॉलिक्यूल आणि मग त्याच्यामध्ये अजून सॉल्ट, याच्यामुळे युनिट एरियामध्ये सबस्टन्स किती असतो, सी वॉटरमध्ये जास्तीचा असतो. तेच फ्रेश वॉटरच्या बाबतीत त्याच्यामध्ये इम्प्युरिटी, सॉल्ट वगैरे काहीच नसतं आणि मग त्याच्यामुळे तिथं डेन्सिटी काय होते,
कमी होते आणि म्हणून सी वॉटरची डेन्सिटी जास्त असते, फ्रेश वॉटरची डेन्सिटी कमी असते आणि म्हणून सी वॉटरमध्ये स्विम करणं हे सोपं जातं ॲज कम्पेअर टू फ्रेश वॉटर. Due to salt dissolve in seawater. In this book you have seen that lemon sink in a glass filled with the water, but it floats when we stir in 2 spoon of salt in the water. हे तुम्ही घरी सुद्धा करू शकता. एक काचेचा पेला घ्या, त्याच्यामध्ये समथिंग काहीतरी लिक्विड पाणी टाका, वॉटर टाका आणि त्याच्यात जर तुम्ही तो आपला छोटा एक लेमन घेतला आणि त्याच्यात टाकला तर तो लेमन पूर्णपणे त्या पाण्याच्या तळाशी, त्या ग्लासच्या तळाशी जाणार नाही. पण जर तुम्ही तो लेमन बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मीठ टाकलं आणि डिझॉल्व केलं आणि मग परत टाकून बघा काय होतं. ही ॲक्टिव्हिटी करून बघा आज घरी. तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा ते मीठ पूर्णपणे विरघळून जातं त्या पाण्यामध्ये तेव्हा त्याची डेन्सिटी वाढते आणि त्याच्यामुळे जो तो लेमन आधी पूर्णपणे पाण्यात जात नव्हता, खाली तळाशी तरंगत होता, तो नंतरून आपल्याला लक्षात येईल की खाली विदिन वॉटर होऊन खाली लेवलपर्यंत जातो. तर हे काम कशामुळे होतं तर याच्यावरून 2 एक्झाम्पल आपल्याला याच्यावरून 2 मेन गोष्टी 2 फॅक्टर कळलेले आहेत. ते काय तर ते बघायचे आहेत. बियॉन्ड फोर्स डिपेंड करतं, 2 फॅक्टरवर डिपेंड करतं. ते कोणते कोणते तर पहिलं म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. बियॉन्ड फोर्स डिपेंड ऑन 2 फॅक्टर्स. फर्स्ट वन इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट and second one is density of liquid. The buoyant force is more if the volume of the dipping object is more. म्हणजे काय, एखादी वस्तू आपण पाण्यात टाकली, त्याचं जर व्हॉल्यूम जास्त, जेवढा व्हॉल्यूम त्याचा जास्त तेवढा बियॉन्ड फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणारा जास्त असतो. म्हणूनच आपण जहाज किंवा शिप आपण बघितली तर त्याचा खालचा फ्लॅट सरफेस जो असतो तो मॅक्झिमम मोठा काहीतरी फ्लॅट सरफेस तयार केलेला असतो. त्याचा का कारण मॅक्झिमम व्हॉल्यूम त्याच्यावर जर आपण क्रिएट केलं तर बियॉन्ड फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणारा जास्तीचा होतो आणि म्हणून जे त्याचं वजन असतं ते काय होतं त्या ठिकाणी बॅलन्स होऊन रिड्यूस होत असतं. आणि दुसरं म्हणजे काय तर डेन्सिटी ऑफ लिक्विड. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बियॉन्सी. बियॉन्सी फोर्स हा डेन्सिटी जर लिक्विडची जास्त असेल तर बियॉन्सी फोर्स हा सुद्धा जास्त असतो. म्हणजे बियॉन्सी फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर. इफ व्हॉल्यूम इज मोर, force of buoyancy is more, and if the density of liquid is more then force of buoyancy is also more. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्या पुढचा टॉपिक आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण पुढच्या लेक्चरला बघू. धन्यवाद.